सॉरी, या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे? इंटरॅक्शन अमंग द व्हेरियस हार्मोन्स. ऍक्च्युअली मी तुम्हाला हे आधी शिकवलेलं आहे की हार्मोन्सचं इंटरॅक्शन कसं असतं. लाईक आपण बघितलं की ऑक्सिनला अपोजिट कोण काम करते? सायटोकायनिन. काही केसेसमध्ये जसं ऑक्सिन काय करतो? शूट इलॉंगेशन करतो. सायटोकायनिन काय करते? लॅटरल बर्थ इलॉंगेशन करते. बरोबर, लाईक दिस. त्यालाच काय म्हणायचं? इंटरॅक्शन अमंग व्हेरियस हार्मोन्स. बघा, त्याच्यामध्ये पीजीआर प्ले इंडिव्हिज्युअलिस्टिक और सिनर्जिस्टिक रोल. सच रोल मे बी कॉम्प्लिमेंटरी और अँटागोनिस्टिक. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काही हार्मोन्सचा रोल सेम असतो. लाईक आता ऑक्सिन, सायटोकायनिन आणि जिब्रेलिन या तिघांचं काम काय? ग्रोथ प्रमोशन करणं. ते काय झालं मग? एकमेकांना काय झालं? ते कॉम्प्लिमेंटरी झाले. मग आता ऑक्सिन काय करते? शूटची ग्रोथ करते. आणि सायटोकायनिन काय करते? लॅटरल बर्डची ग्रोथ करते. त्याला काय म्हणायचं? अँटागोनिस्टिक म्हणजे अपोजिट. अँटागोनिस्टिक म्हणजे अपोजिट इंटरॅक्शन. असे दोन्ही प्रकारचे इंटरॅक्शन हार्मोन करत असतात. पीजीआर इंटरॅक्ट टू अफेक्ट डॉर्मन्सी इन सीड. महत्वाचं, डॉर्मन्सी इन सीड म्हणजे सीड काय असतं? डॉर्मन कंडिशनला गेलेलं असतं. म्हणजे ते त्याच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्याने थांबवलेल्या असतात. त्याला म्हणायचं डॉर्मन स्टेज. मग ते आपण बघितलं की ग्रोथ प्रमोटिंग जे पीजीआर होते ते मोस्टली काय करायचे? डॉर्मन्सी ब्रेक करायचे आणि त्याला ग्रो करायला लावायचे. ऍब्सिशन करायचे. काय जण ऍब्सिशन थांबवायचे, काय जण ऍब्सिशन करायचे. फ्लावरिंग, काय जण फ्लावरिंग इंड्यूस करत होते, काय जण फ्लावरिंग प्रिव्हेंट करत होते किंवा हे करत होते, इनहिबिट. सेनेसन्स, काय जण सेनेसन्सला प्रमोट करत होते, काय जण सेनेसन्सला थांबवत होते. वर्नलायझेशन, वर्नलायझेशन म्हणजे काय? ते तुम्हाला पुढे आहे ऍक्च्युली. वर्नलायझेशन, वर्नलायझेशन म्हणजे काय असतं? चिलिंग ट्रीटमेंट टू शूट फॉर अर्ली फ्लावरिंग. काय म्हणलं त्यांनी? चिलिंग ट्रीटमेंट टू शूट फॉर अर्ली फ्लावरिंग. म्हणजे शूटला काय करायचं? चिलिंग ट्रीटमेंट द्यायची. त्यामुळे काय होतं? फ्लावर लवकर येतात. म्हणजे झाड छोटं असताना त्या झाडाच्या शूटला काय करायचं बाळांनो? श्रावणी, काय करायचं? चिलिंग ट्रीटमेंट म्हणजे त्याला थंड ट्रीटमेंट द्यायची. लहान असताना त्या झाडाच्या शूटला काय द्यायची? चिलिंग ट्रीटमेंट. किंवा त्या सीडला काय करायचं? चिलिंग ट्रीटमेंट द्यायची आणि त्याला पेरायचं. तो उगून आल्यावर त्याला लवकर फ्लावर येतात. थंड, चिल चिल, थंड करणं. ओके, फ्रीज मध्ये ठेवायचं थोडक्यात. अपायकल डॉमिनन्स बघितलं आपण. बघितलं का प्रतीक्षा, आकांक्षा? काय असतं अपायकल डॉमिनन्स? आकांक्षा, तू पहिल्या जे 2-3 महिने होते ना, टॉपर होतीस. आठव जरा स्वतःला. तू आता काय चालू आहे तुझं? तुला कळतं का मी काय सांगतोय? तू हुशार व्यक्तींमधली एक व्यक्ती होतीस असं म्हणतोय. होती म्हणतोय मी आता. असं होतं की तू एक नंबरच्या बेंचवर बसायची, सगळ्या क्वेश्चनचे आन्सर द्यायची. काही विचारलं तुला यायचं. आठवतंय का तुला? कारण तुला आठवत नाही ते. आठवतंय. मग आता काय झालंय नेमकं? म्हणजे काय तुमच्या सगळ्यांचाच फोर्स कमी झालाय का अभ्यासाचा? का नाही झाला का? ओके, कमी झालाय. श्रावणी, काय वाटते? ओके ना? कुणाला वाटतंय का सर कमी झालंय? सर जरा ते कमी होऊन देऊ नका रे बाबा. आत्ताशी तर कुठं 11वी संपत, अजून 12वीत तुम्हाला तोच एनर्जी, तोच जोश ठेवायचा. तुम्ही ज्या जोशने सुरुवातीला अभ्यास करत होता तो राहिला पाहिजे शेवटपर्यंत. तर 100% तुम्ही डॉक्टर होणार आहे. मी आज सांगतोय तुम्हाला. फोर्स कमी होऊन देऊ नका, मोटिवेशन कमी होऊन देऊ नका. स्कोअर कमी जास्त येत राहणार आहेत. तुम्ही नेक्स्ट टाइम मी चांगला स्कोअर आहे ह्यासाठी अभ्यास करायचा. समजतंय का मोनिका? ओके. सीड डॉर्मन्सी प्लांट, सॉरी, अपायकल डॉमिनन्स मध्ये काय होतं प्रतीक्षा, आकांक्षा? की शूट वाढत जातो फक्त. घरी आपण तुळस लावतो, तुळशीचा बाका शेंडाच वाढतो फक्त. आई काय करते? मग शेंडा कट करते, मग साईडला अशी वाढते तुळस, आहे की नाही? लाईक दिस. सीड जर्मिनेशन माहितच आहे तुम्हाला. आणि प्लांट्स मुवमेंट्स, प्लांट्स मुवमेंट्स माहित आहेत ना? टुवर्ड्स वॉटर, टुवर्ड्स ग्रॅव्हिटी, टुवर्ड्स लाईट, टुवर्ड्स केमिकल, ही प्लांटचे मुवमेंट्स आहेत. इन मोस्ट केसेस आबा ऍक्ट्स ॲज अ अँटागोनिस्ट टू जिब्रेलिक ऍसिड. हे बी विचारतील तुम्हाला. कोण कोणाच्या अपोजिट आहे? आबा. आबा कोणाच्या अपोजिट आहे? जिब्रेलिक ऍसिड. ओके, आबा कोणाच्या अपोजिट आहे? जिब्रेलिक ऍसिड.
हे नाहीच का तुम्हाला सिलेबसला? पुढे संपलाच का तुमचा विषय झाला का? ओके, ठीक आहे, असू द्या. हे काय गोष्टी आहेत जस्ट सांगतो तुम्हाला. फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग द ऍक्शन ऑफ पीजीआर. ह्याच्यामध्ये इंट्रेन्सिक फॅक्टर, हा, इंट्रेन्सिक फॅक्टर कुठले आहेत? जिनोमिक कंट्रोल. जिनोमिक कंट्रोल म्हणजे जीन. आपले एखाद्या प्लांटचं अपॅरन्स कसा असेल हे कोण ठरवते? ते प्लांट कुठल्या सीड पासून तयार झाले आणि ते सीड कुठल्या दोन फ्लावर पासून, दोन दोन पॅरेंट पासून. त्याला काय म्हणायचं? इंट्रेन्सिक फॅक्टर म्हणजे जिनोमिक कंट्रोल. आणि पुढचं एक्सट्रिन्सिक फॅक्टर काय आहेत ते? लाईट अँड टेम्परेचर. लाईट अँड टेम्परेचर, बरोबर. आता पहिलं तुम्हाला मी जस्ट फास्ट सांगून टाकतो लाईट आणि ह्याचं. तर लाईटलाच बघा फोटो पिरियडिझम म्हणतो आपण त्याला. म्हणजे फोटो पिरियडिझम म्हणजे काय, थोडा कॉन्सेप्ट सांगतो तुम्हाला. की दिवसभर लाईट पडते, 8 तास 9 तास सनलाईट असते. मग काही प्लॅन्ट्स असतात त्यांना 8 तास म्हणजे ऍव्हरेज समजा किती 6 तास लाईट आहे. त्यांना 6 किंवा त्यापेक्षा जास्त जर लाईट लागत असेल तर त्याला काय म्हणायचं? लॉंग डे प्लॅन्ट्स. काय म्हणायचं? ज्यांना जास्त काय पाहिजे, लाईटचा इन्फ्लुएन्स जास्त पाहिजे, त्यांना काय म्हणायचं? लॉंग डे प्लॅन्ट्स. याचा अर्थ ते काय असतात मग? शॉर्ट नाईट प्लॅन्ट असतात. शॉर्ट. आता ज्या प्लॅन्ट्सला दे रिक्वायर द एक्सपोजर टू लाईट फॉर पिरियड लेस दॅन क्रिटिकल ड्युरेशन. क्रिटिकल ड्युरेशन म्हणजे ऍव्हरेज एक लाईट आहे समजा 6 तास लागते. ह्यांना 6 तासापेक्षा कमी जरी लाईट पडली तरी ते काय होतात? ग्रो होतात किंवा ते फ्लावरिंग करतात. त्याला काय म्हणायचं? शॉर्ट डे प्लॅन्ट. आणि ज्यांना काहीच फरक पडत नाही त्याला काय म्हणायचं? डे न्यूट्रल प्लॅन्ट्स. कसले प्लॅन्ट्स? डे न्यू. हे तुम्हाला बोर्डला आहे पुढच्या वर्षी 12वीला. सिंपल आहे. रिक्वायर एक्सपोजर टू लाईट फॉर अ पिरियड एक्झिडिंग टू वेल डिफाईन क्रिटिकल. म्हणजे क्रिटिकल पिरियड किती सांगितलं तुम्हाला मी? 6 असेल समजा. ह्यांना 6 पेक्षा जास्त लाईट लागते, 7 तास 8 तास. त्याला काय म्हणायचं? लॉंग डे प्लॅन. तुम्हाला एक्झामला काय येतं? एक्झाम्पल वगैरे येतं पण दिलंच नाही वाटतं हे त्यांनी. शॉर्ट डे कळलं. आणि डे न्यूट्रल म्हणजे काय? त्यांना काय फरक पडत नाही लाईटचा. त्यांना काय म्हणायचं? डे न्यूट्रल प्लॅन्ट्स. बोल ना. म्हणू शकतो. शॉर्ट डे ला लॉंग नाईट म्हणायचं, लॉंग डे ला शॉर्ट नाईट म्हणायचं. कळते का नाही? शांत डोकं ठेवायचं, विचारांचा कल्लोळ साईडला ठेवायचा. मी लेक्चरला बसलोय, मला खूप छान सगळं समजते. शांत सगळं ऐकून घ्यायचं, समजून घ्यायचं. लिंक लावायची. नाही कळलं स्लाइडवरचं वाचायचं. इट विल बी बेटर टू यू, युअर अंडरस्टँडिंग, युअर स्कोर, युअर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. आर यू गेटिंग माय पॉइंट? बरोबर. आपण फीज भरली तर आपल्याला खूप छान अभ्यास करायचा आहे आणि एक रिस्पेक्ट भेटेल असा स्कोर करायचा आहे. आणि होतोय. तुम्ही जेवढं विचार करता तेवढं अवघड नाही, काहीच अवघड नाही. हे नीट वगैरे बाऊ केलंय बाकीच्या लोकांनी. नीटला एकच गोष्ट पाहिजे, काय पाहिजे? तुमची कन्सिस्टन्सी पाहिजे. 6-7 तास रोज अभ्यास करा, 4 तास लेक्चर करा, संपला विषय. ओके, सगळं छान होणार. ठीक आहे. हे काय आपल्याला हे जाऊ द्या. हे बघायला बघ, वर्नलायझेशन काय असतं? हे फिनॉमिना इन विच सम प्लांट्स डिपेंड्स क्वांटिटेटिव्हली और क्वालिटेटिव्हली ऑन एक्सपोजर टू टेम्परेचर फॉर फ्लावरिंग. बघा, इफेक्ट ऑफ लाईट म्हणलं का? फोटोपिरियडिझम. काय म्हणायचं? इफेक्ट ऑफ लाईट ऑन फ्लावरिंग. इफेक्ट ऑफ लाईट ऑन फ्लावरिंग काय म्हणणार? फोटोपिरियडिझम. आणि इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन फ्लावरिंग, वर्नलायझेशन. क्लिअर झालं? आता टेम्परेचर कसलं असतं महत्वाचं, पण ते दिले बघ. कसलं? लो टेम्परेचर पाहिजे. कसलं टेम्परेचर? लो टेम्परेचर म्हणलं का? वर्नलायझेशन. बरोबर. ऍडव्हान्टेजेस काय आहेत? इट प्रिव्हेंट प्रिशियस रिप्रोडक्टिव्ह डेव्हलपमेंट लेट इन द ग्रोईंग सीजन. इट अनेबल द प्लांट टू हॅव सफिशियंट टाइम टू रीच मॅच्युरिटी. बरोबर का? म्हणजे लवकर होतं ना. म्हणजे जर तुम्हाला लवकर फ्लावर आणायचं, काय करायचं? वर्नलायझेशन करायचं. सम फूड प्लांट्स व्हीट, बार्ली, रे हॅव 2 व्हरायटीज. स्प्रिंग व्हरायटी त्या कधी येतात? नॉर्मली प्लांट करायच्या स्प्रिंग मध्ये. त्याला फ्लावर कधी येतात? एंड ऑफ द ग्रोईंग सीजन. म्हणजे स्प्रिंग म्हणजे कुठला असतो?
वसंत असतो ना, वसंत ऋतूमध्ये. परत विंटर व्हरायटीज काय असतात, इफ दे प्लांटेड इन स्प्रिंग वुड नॉर्मली फेल टू फ्लावर और प्रोड्यूस मॅच्युअर ग्रेन विदिन स्पॅन ऑफ फ्लावरिंग सीजन. हेन्स दे आर प्लांटेड इन ऑटम. They germinate and overwinter, come out as a small seedling, resume growth in the spring, and are harvested usually around midsummer. ओके, हे नाही आहे तुम्हाला सोडून द्या, हे सोडून द्या. ओके, आपण थोडस सगळ्याच टाईपचे क्वेश्चनचं एकदा काय करूया आता, हे करूया. सो मी तुम्हाला सांगेन की तुम्ही एक, तुम्हाला टाइम किती पाहिजे सांगा मला, 5 मिनिटं 10 मिनिटं. एकदा स्कॅन करा अख्खा टॉपिक. किती मिनिटं? 5 मिनिट. 5 मिनिटात स्कॅन करा एकदा, मग आपण क्वेश्चन घेऊया. ऑनलाईनची म्हणून तुम्ही पण काय करा, स्कॅन करा 5 मिनिटं, देन तुम्ही पॉज करा लेक्चर, हे करा, देन लेक्चर क्वेश्चन सोडवू आपण. ओके, चला. पहिला क्वेश्चन आहे, प्लांट ग्रोथ कंटिन्यू थ्रू आउट द लाईफ ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मेरिस्टेम. पुढे आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन फेजेस ऑफ ग्रोथ. हा, एक्सपोनेन्शियल कसं काय नसते? अच्छा, ती फेज आहे. ओके ओके, हा. In geometrical growth, on plotting parameter of growth against time, we get geometrical मध्ये सिग्मॉइड आहे ना, आणि मग ही कधी असते, अरिथमॅटिक मध्ये कशी असते, म्हणजे स्ट्रेट लाईन ना. Under certain condition, living differentiated cell regain the capacity of division is called as redifferentiation. का D? De-differentiation. Okay. Okay. The sum of growth and differentiation. Development. Plants follow different pathway in response to environment. काय म्हणायचं त्याला? Presence of different types of leaves at different phases of life are due to different environmental condition. Different types of leaves काय? Heterophyly. Heterophyly due to environment changes. बटरकप मध्ये आहेत का? कलर कस्पूर. इंट्रेन्सिक फॅक्टर. इंट्रेन्सिक म्हणलं हा आहे ना, बाकी एक्सट्रेन्सिक झालं. काय हुशार आहे तुम्ही, बघायचं का दुसरं, मग हार्ड लेवल घ्यायचं का जरा, का पिवायको बघायचं सांगा, हे भारी वाटतं का पिवायको? हा, ठीक आहे, चला. चला, हार्ड लेवल घेतलेला आहे, सांगा. इन प्लांट्स elongation of root and shoot leading to increase in length is attributed to which specific meristematic tissue? What is their primary developmental role? Lateral meristem including vascular cambium आणि core cambium. Which of the following best reflect the reported mitotic activity of the root?
17,500 होतं काय एका तासात ना? काय ते डेव्हलपमेंट इज इक्वल टू ग्रोथ प्लस डिफरन्शिएशन. नक्की का? दिले होता बुक मध्ये दिले आय थिंक. मेरिस्टेमॅटिक, सेल डिव्हिजन, डिफरन्शिएशन. बी प्लाझ्मॅटिक ग्रोथच आहे का? बरोबर का? ह्युमन युरिन मधनं काय काढला होता? ऑक्सिजन काढला होता है ना. ए ला 2 वेळा आहे. जिब्रेला फुजू कर. जिब्रेल बी ला 5. संपलं ना. नीट पाठ करा एकदा चला ते कशामधनं काय काढले परत हे व्हायचं तुम्हाला. सायटोकाइन सप्रेस नाही करत है ना. ऑक्सिजन कंट्रोल अपायकल डॉमिनेट बरोबर. जिबरेलिन प्रमोट शिवटिलायझेशन नाही. आबाई अनेबल सीड टू विथस्टँड डेसिकेशन बरोबर आहे. सो फिक्स कुठलं कंट्रोल बरोबर आहे. सेकंड बरोबर आहे. सेकंड असलेलं कुठलं स्टेटमेंट आहे? सायटोकाइन सप्रेस केलं. एक असलेला ऑप्शन गेला. ए गेला, हा गेला. जिबरेलिन प्रमोट शिवटिलायझेशन हे बी चुकीचं आहे. मग 2 आणि कुठले येते? 2, 3, 4. गॅसेस पीजीआर इथिलीन. बीच 5 हितन हित आहे. कजिन्स कुठं बघितलं आपण? कायनेटिन काढलं का? आबा. हा आबा. ए ला 2. सगळे सायंटिस्ट पाठ कर बर का. चला हे लिहून काढा एका साईडला बुक मध्ये कोपऱ्यात कुठं तर. हार्मोनच्या जवळ कुठं लिहून काढा. हे आधी मॅच द पेअर करा व्यवस्थित. उत्तर काय त्याचं? बुक मध्ये बघा ना. मग ओपन बुक आहे ना. काय दिलंय का कुठं कधी? मग तेच की. मग पण गॅसियस हार्मोन बी तेच आहे ना. रायपन बनाना हा आहे. रायपन ऑरेंज हा जमतंय. रायपन ऑरेंज आणि बनाना सेमच आहे. बनानाच्या जवळ त्यांनी काय ठेवलं होतं? रायपन ऑरेंज. सो ते लिहा मग तसं. मग काय ते उत्तर? हा हे उत्तर आहे. ते लिहा त्याच्यानुसार. एक्झाम्पल असं विचारू शकतात. तिथं असं लिहा. कजिन रायपन ऑरेंज. गॅसियस हार्मोन. गॅसियस पेजर म्हणलं का? इथिलीन बरोबर आहे. बी ला 5. सी ला क्लोजर ऑफ स्टोमाटा कोण आहे? आबा. सी ला 2. डी ला स्कूगॅन मिलरनं काय केलं? कायनेटिन. अरे यार थांबा. जिटिन काय मग? हा कॉर्न कर्नेल्स आणि कोकोनट मिल्क मध्ये असतं. बरोबर आहे. बरोबर आहे. ह्या असं म्हणजे ह्या लेवलला विचारू शकतात तुम्हाला ते. ठीक आहे. हा हॉर्टिकल्चर मध्ये आपण काय करतो? फूड ग्रेन सोडून म्हणजे फ्रुट्स, फ्लावर, स्पायसेस, कॉन्डिमेंट्स, ऑर्नामेंटल प्लांट्स ह्याचं कल्टिवेशन म्हणजे हॉर्टिकल्चर. ऍग्रिकल्चर म्हणजे काय? सगळ्यांचं कल्टिवेशन म्हणजे हॉर्टिकल्चर इज अ ब्रांच ऑफ ऍग्रिकल्चर. असं. पुढचा बघूया आता. बोल ना. किधर का रहेगा? वो लिखना है क्या? उसमें क्या लिखना था? ये क्या? हा हे बी महत्वाचं होतं. ह्याचं उत्तर काय येतं बघा. हा हे बी महत्वाचं आहे. कुठे कोपऱ्यात लिहून घ्या. म्हणजे काय माहिती की नोट्स असतात ज्यावेळी रिव्हिजन करताना त्यावेळेस तुम्ही हे वाचलं पाहिजे. ह्युमन युरिन मध्ये काय सापडले हे तुम्हाला मी अंडरलाईन तर करून दिलंच.
केले ना तुम्ही अंडरलाईन, हे सगळं केलंय, पण तरी ते साईडला असलं का तुम्हाला लिहायला सोपं जातं ते. चला पुढचं बघूया आता. हे झाले वाटते, हे बी झालं. हा, potential for differentiation in artificial culture. Which of the following pair of hormone would add to medium to secure shoot as well as root? ऑक्सिजन and ऍब्सिसिक ऍसिड तर येत नाही. ठीक आहे, सो ऑक्सिजन आणि सायटोकाइन. ऑक्सिजन promote elongation of shoot in plants. Oxygen stimulate cell elongation by increasing cell wall extensibility through acidification and activation of cell wall losing enzyme. हा, काय आहे का बोथ assertion तिचा? हे असं काही दिलेलं नाही कुठं, का दिले का थोडं दिले? ऑक्सिजन सेल इलोंगेशन करतं का सेल डिव्हिजन करतं? बघा बरं जावा ऑक्सिजन मध्ये अशी स्टेटमेंट दिले का बघा बरं. हा, काय म्हणलंय तिथं? अजून काय सेल इलोंगेशन करताय का बघ बर. हा, बाकी असलं काय दिलं नाही ना? जिब्रेली मध्ये बघा बरं दिलंय का असं? जिब्रेली मध्ये बघा बरं सेल इलोंगेशन दिलंय का? काय दिलंय? मग ऑक्सिजन मध्ये दिलं नाही सेल इलोंगेशन. समरी मध्ये एकदा बघता का? ठीक आहे, सो असर्शन ट्रू, सॉरी ए इज ट्रू, आर इज फॉल्स असं करायचं का असू शकतं एक्सप्लेनेशन? असू शकतं. ओके, बघूया पुढे चला. इथिलीन इज इन्व्हॉल्ड इन रायपनिंग ऑफ फ्रूट, बरोबर आहे. ब्रेकडाउन ऑफ सेल वॉल कंपोनंट अँड कन्व्हर्जन ऑफ स्टार्च इनटू शुगर हे लीडिंग टू फ्रूट रायपनिंग, बरोबर आहे, पण दिले नाही कुठंच. ठीक आहे, मग थोडासा हे करून बघूया. सध्या करेक्ट आहे ते. Went noted that if coleoptile tip were removed and place agar for 1 hour. आता हे तुम्हाला नाहीये सिलेबसला. तिथं ते एक डायग्राम दिली बघा, पाठीमागे जावा. हा, पण ती डायग्राम बघा ती. हा, तिथं काय केलंय बघा त्याने, त्याचा टिप कट केलाय आणि त्याच्या खाली एक प्लेट ठेवली आहे बघा. 3 नंबरच्या डायग्राम मध्ये काय केलंय बघा त्यानं, टोक कट करून त्याच्या खाली काय केली, एक प्लेट ठेवली. त्याचं म्हणणं काय होतं, शेंडा कट केला आपण, म्हणजे त्याचं म्हणणं काय होतं, मी थोडस तुम्हाला माझ्या भाषेत सांगितलं चालेल का? ऐका, तो एक्सपेरिमेंट तुम्हाला तो डिटेल मध्ये सांगतो. एफडब्ल्यू वेंटचं म्हणणं काय होतं, त्याचं म्हणणं हा शूट आहे, हे स्टेम आहे, स्टेमचं हे काय आहे, शूट आहे. त्याचं म्हणणं काय होतं, या शूट मध्ये काय तयार होते, ऑक्सिजन काय ते तयार होते, ते वरून कुठे येते, खाली येते, आणि त्यामुळे काय होते, स्टेम इलॉंगेशन होते. मग त्यानं काय केलं, हे प्रूव्ह करायसाठी त्याने काय केलं, त्याने हा शेंडा कट केला आधी. शेंडावरचा काय केला, कट केला. त्याच्यावर त्याने एक प्लेट ठेवली, आगार कुठली प्लेट म्हणले, रिमोट. हा, काय म्हणले, कोलेप्टाइल टिप वेअर रिमूव्ह केला आणि प्लेस आगार फॉर 1 hour. याच्यावर काय ठेवला, अशा आगारची ही ठेवली. आगार वुड प्रोड्युसेस अ बेंडिंग वेन प्लेस्ड ऑन वन साइड ऑफ फ्लेशी कट कोलेप्टाइल स्टम ऑफ व्हॉट सिग्निफिकंट. काय म्हणले, आगार वुड प्रोड्यूस सगळं. ह्याच्यावर तिने आगार ठेवला, सॉरी ह्याच्यावर काय ठेवला, टेप ठेवला तो. तर काय झाली, डेमोस्ट्रेट पोलार मुवमेंट्स ऑफ ऑक्सिजन
It support the hypothesis that IA is oxygen. It's the basis for the quantitative determination of small amount of growth promoting and it made possible the isolation and extent identification of oxygen. Okay. तुम्हाला कळलं काय केलं ते आता? मला हे करायचं तिथं काय शब्द आहे ते बघायचं फक्त. तुम्हाला मुद्दा कळला काय केलं त्यानं? टिप कट केला आणि टिपच्या खाली काय ठेवलं? आगार, आणि त्याच्यावर ते टिपचं हे केलं. आता म्हणलं बघू वरून खाली येते का? खाली येणार आहे का ते? नाही, आगार मध्ये जाणार आहे ती. ठीक आहे. हा, काय म्हणलं त्यांनी? Noted if the coleoptile tip were removed and placed on agar for 1 hour, the agar would produce a sub-bending when placed on one side of freshly cut coleoptile stump of what significance. आता काय झालं बघा, तो टिप काढला आणि त्याने कशामध्ये ठेवला? आगारमध्ये ठेवला. त्या आगारला परत कशामध्ये ठेवला? स्टेम वरती आणून ठेवला. तर आगारमध्ये काय होतं? तर टिप मधलं काय गेलतं? ऑक्सिजन गेलतं, आणि ते ऑक्सिजन वापरून बेंड झालं स्टेम परत. पण ते ऑक्सिजन कशामध्ये आलतं आता? आगारमध्ये. तयार कुठं झालंय ते? शूट टिप मध्ये. तयार कुठं झालं? शूट टिप मध्ये तयार झालेलं ते आगार, सॉरी ग्रोथ हार्मोन. ते शूट कट केला आणि आगारमध्ये ठेवला शूटला. तर ते शूट त्यातलं ऑक्सिजन कुठे गेलं? शूट मधलं आगारमध्ये. आणि ते आगार परत कुठे ठेवला? महागारी आणून स्टेम वरती ठेवला. तर त्या स्टेमने काय केलं? आगार मधलं ऑक्सिजन वापरला आणि बेंड झालं. ह्याच्यावरून तुम्हाला काय होते? काय कळलं? पोलार मुवमेंट होऊ शकते, किंवा असं म्हणू शकतो आपण आयसोलेशन अँड एक्स्ट्रॅक्ट आयडेंटिफिकेशन ऑफ ऑक्सिजन. चौथे होऊ शकतं, किंवा हे भी होऊ शकतं, किंवा हे भी होऊ शकतं. कुठलं करायचं सांगा? चौथं करू आपण. म्हणजे एक्स्ट्रॅक्शन करता येते असं समजू आपण. का पोलार करायचं आयुष्य? कुठलं? दोघापैकी कुठलं तर फिक्स आहे असं. ठीक आहे, बघूया. पण कधी कधी मोस्टली आपल्याला ते असं चुकवायसाठी एक नंबरला देतात, असं होऊ शकतं. लेक्चर किती आहे आपलं? 9:30 हवे. रिगार्डिंग द फंक्शन्स ऑफ इथिलीन, सिलेक्ट द फॉल स्टेटमेंट. Influence horizontal growth of seedling, swelling of axis, and apical hook formation in dicot. Promote food ripening. Okay. Pick out the wrong statement. ABA is derivative of carotenoid. ABA regulate abscission and dormancy. ABA is also called as stress hormone. ABA was previously known as kinetogenetic. हे सायटोकायनिनला म्हटलेलं, ह्याला नाही म्हटलं. स्लो डाऊन नाही रे, ऍक्सलरेट करते ते. रेस्पिरेशन ऍक्सलरेट करते ते, कमी नाही करत. हे आहे का मग स्प्राउट? हे येते मला वाटतं. अरे स्प्राउटिंग ऑफ पोटॅटो वगैरे आहे ना त्याच्यामध्ये, बघा बरं एकदा. काय विचारते? मग हेच चुकीचं आहे ना. मग स्लो डाऊन नाही करत ते. हा हा हा, मी स्लो बघितलेलं. असू द्या. ABA is also called as stress hormone. ABA decrease the tolerance of plants to various kinds of stress. हे डिक्रीज कुठं करते तेव्हा? वाढवते. Differentiation in plant is open. बरोबर आहे. Cell tissue arising out of the same meristem have different structure at maturity. बरोबर आहे. गंडवलं आहे बघ. एक नंबरला नॉट लिहिले, 4 नंबरला दिले है ना. करेक्ट 4 नंबर दिले. असं करते बघा ते. Plant growth is indeterminate and so continue throughout the life. बरोबर आहे. Plants are autotrophic. बरोबर आहे. They allowing them to produce their own food to produce and store energy in various. काय लॉजिकच नाही. करेक्ट तर आहे का ते? हे बी महत्वाचं आहे बरं का. ऑक्सिन II, जिब्रालिन GA3, सायटोकायनिन कायनेटिन जेटिन, ऍब्सिसिक ऍसिड इनहिबिटर. सी का? बरोबर का? लिहायचं का तुम्हाला? हा, फास्ट लिहा, फास्ट. हे येते का? असं करतो. हा, आता FW वेंट, ऑक्सिन, हेरिंग स्पर्म DNA, कायनेटिन, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅरोटिनॉइड
ऍब्सिसिक ऍसिड, रेस्पिरेटरी क्लायमेट्रिक, इथिलीन. हे फॅक्ट आहेत, बुकमध्ये दिलेले आहेत. काय येते तुझं काढलं का तुम्ही? वेंट ऑक्सिजन, ए ला 4, बी ला 3, सी ला 1. हे येते. ओके, करायचं का सबमिट? हे लिहिले मला वाटते डबल होते ना, हे आउट ऑफ पडतील वाटते. $75. एक चुकला, एक खुला चुकला सर. देखते हैं कौन सा चुकला होता. इच डे होता का इच आवर होतं? आवर आहे का बघा बरं नीट. मला वाटतं मग शिकवलंय आवरच आहे असं मला वाटतं. असं नाही होऊ शकत. आपण सिस्टीमला चुकवतोय, आपण नाही चुकत. हुशार आहे आपण. काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला वाटलं सपिवायको घेतात आणि पिवायको करून येतो आणि मग लावा ताकद. नट लावा ताकद. चुकीला माफी. सो ठीक आहे, चांगली गोष्ट आहे की आपण खूप छान पद्धतीनं तुम्ही क्वेश्चन हार्ड होते बरं का हे. आता पिवायको तर काय तुम्हाला असेच जमणार आहेत, बरोबर का? पिवायको असेच जमणार आहेत तुम्हाला. घ्यायचे का पिवायको? किती वेळ राहिलाय? 10 मिनिटं राहिले. ठीक आहे, पिवायको तुम्ही घरी सोडवा. ह्याच्यापेक्षा सोपे आहेत पिवायको, का अवघड आहे? सोडवणार ना? का मी सोडवून देऊ? तुम्ही तुमच्या मनाने. 10 मिनिटात किती होणार आहे तसे? ते ओपन करू 10 मिनिटं जाते. ठीक आहे. कुठे आहेत सर? नीटचं काय घेत नाहीत मला कळतच नाही. होय, तुम्हाला शिकवताना पण असं काय घेतात तसे? इंजिनिअरिंगचं काय संबंध? नीटचे घ्या ना तुम्ही कधी कधी तर घेतले पाहिजे ना. काय झालं? झुलॉजी का बॉटनी? बॉटनी असते विद्या, मला माहितच नाही यार. पार्थेनोकार्पिक कॅन बी इंड्यूस्ड बाय ऑक्सिजन. बराबर. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर कॅन बी इन्व्हॉल्ड इन प्रमोशन एज वेल एज इनहिबिशन ऑफ ग्रोथ. बरोबर आहे. डिफरन्शिएशन इज अ प्री रिक्विजिट फॉर रिडिफरन्शिएशन. बरोबर आहे. सॉरी, डिडिफरन्शिएशन इज अ प्री रिक्विजिट फॉर हा बरोबर आहे. डिडिफरन्शिएशन झालं पाहिजे तरच रिडिफरन्शिएशन होईल. ऍब्सिसिक ऍसिड इज अ प्लांट ग्रोथ प्रमोटर. चुकलं. अपायकल डॉमिनन्स प्रमोट द ग्रोथ ऑफ लॅटरल बड. चुकलं. करेक्ट. ABC बरोबर आहे का? मग बाकी सगळ्यात ई आलं, ई आलं, ई आलं, म्हणून हे बरोबर आलं असं मला वाटतं. तुम्हाला नाही वाटतं? आय नो. सी चुकलंय. इथिलीन इंडुसेस फ्लावरिंग इन मँगो. बरोबर असेल. बरोबर आहे बहुतेक.
ऍब्सेसिक ऍसिड पायथेनोग्राफी पण आहे काय समज काय विचारलं ह्यांनी करेक्ट काय करेक्ट आहे मग ए का थरथर कापायला लागलं नको नको म्हणते काय हा ओके ए बाळा का असं करायला ए वेड्या अरे अरे थांब नेक्स्ट कुठला घ्यायचा आता मग बायोमॉलिक्युलच राहतोय तो झाला का 11वी संपते आपली बरोबर का 12वीच्या सुरुवातीला 11वीतलेच टॉपिक फिनिश करूया हे हार्मोनल कंट्रोल ते आणि कुठला राहतोय एकच राहिलाय का न्यूरल कंट्रोल आणि रेस्पिरेशन अँड ब्रीदिंग हा ते दोन्ही कुठले आहेत 12चेच आहेत हा मागच्या वर्षी ते जानेवारीची 1 तारखेला चालू केले ते ह्यावेळेस पण जानेवारी 1 तारखेला होते असं वाटतं बायोमॉलिक्युल मोठा टॉपिक आहे जरा हा कुठलं कुठलं आणि केमिकल कंट्रोल हा ते एकच टॉपिक आहे मिळून न्यूरल आणि केमिकल 12वी मध्ये एकच आहे स्टेट बोर्डला ठीक आहे ह्याला हे रडू लागले वाटते ह्याला जाऊ द्या